ची पत्रिका गेली आहे गणपती जवळ. नशीब लागते सगळ्या गोष्टी घडून यायला. एक नंबर झाला. मी पहिल्यांदाच पाहिलं एवढ्या जवळून असं ओपन झालेला. व्हिडिओज काढतात आणि बघा इथं मोराने पूर्ण पिसारा फुललेला आहे, फुलवलेला आहे. म्हणजे असं टीव्हीत पाहतो आपण. हा टीव्हीत पाहिलं, ओरिजिनल पहिल्यांदाच पाहिलं मी पण. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर ॲक्च्युली व्हिडिओची सुरुवात मी लेट करत आहे. खूप घाईघाईमध्ये आम्ही घरून निघालो, लेट झालो आणि पाऊस सुरू त्याच्यामुळे गाडी आम्ही खूप स्लोली आणली. बाळ पण होतं सोबत, आई पण आहे आणि मी पण, माझी पण रिकव्हरी होतं, त्याच्यामुळे गाडीची स्पीड आम्ही थोडी स्लो ठेवली. तर ॲक्च्युली तर अगोदर आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर व्हिडिओचा सुरुवात मी केलेली आहे. तर आता तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी कंटिन्यू बघा. नवीन असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तर सिद्धिविनायक मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी शेअर करते प्रवासामधल्या. तर टुसलटॉपपासनं हे मंदिर ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागते यायला. आणि आम्हाला खूप मोठा प्रश्न होता की राजवीर कार सीटमध्ये इतका वेळ राहील का? पण त्याला कार सीटमध्ये बसवलं. छान आलो आम्ही निवांत. पाऊस होता थोडासा, वातावरण थोडं थंड होतं आणि वाटेत छान पांढरे फुलं लागलेले होते. पण मज्जा म्हणजे ही, तर आमचा 1.25 महिन्याचा राजवीर इतका छान बाहेर बघत होता ना, की आम्हालाही कुतूहल वाटत होतं की नेमकं तो बाहेर काय बघत आहे, त्याला काय दिसते नाही दिसत त्याचं त्याला माहिती. पण त्याला तसं बघत असताना आम्हाला खूप जास्ती कौतुक वाटत होतं आणि त्यामुळे आई मागे बसलेली होती त्याच्या जवळ आणि तिने काही क्लिप्स शूट केल्या त्याच्या आणि त्या खरंच मला आता तुमच्यासोबत शेअर करत असताना खरंच खूप छान वाटत आहे. तर प्रवास आमचा खूप छान झाला. आम्ही एकदम हळू-हळू आलो आणि मंदिरात पोहोचलो. तर आता आम्ही जस्ट पोहोचलोय सिद्धिविनायक मंदिरमध्ये आणि घरी पत्रिका ठेवली आहे देवाजवळ. आता सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणपती बाप्पाजवळ पहिली पत्रिका आणि त्यानंतर मग जाऊ आम्ही देवीच्या मंदिरामध्ये. आम्ही पुढे निघालो कारण एकदम 5 मिनिटं राहिलेत फक्त मंदिर बंद व्हायसाठी. मी टिकली लावायची विसरले, ते इथे कुंकू लावून घेते पहिले ना. ते एकदम चेहरा वेगळा दिसतोय ना टिकली नाही लावली तर. आणि रजत आणि बाळ येतात आहे. ते म्हटले की तुम्ही दोघी जणी पुढे व्हा पटकन, नाही तर मंदिर बंद होऊन जाईल. आणि पुढे जातो आता. ते पण मंदिर तुम्हाला दाखवतो परत एकदा. मला दाखवलं या अगोदर पण व्हिडिओमध्ये, आतून एकदा दाखवून तुमचं दर्शन करून घेते. तर मंदिरात पोहोचताच गुरुजींना नमस्कार केला. त्यांना सांगितलं की आमच्याकडे कार्यक्रम आहे आणि हे इन्व्हिटेशन कार्ड आहे जे आम्हाला गणपती बाप्पाजवळ ठेवायचं आहे, त्यांना इन्व्हाइट करायचं आहे. आणि नेमकी मज्जा अशी झाली ना की आम्ही पेढे आणले होते आणि ते पेढे आम्ही फ्रीजमध्येच विसरलो, आदल्या दिवशी आणून ठेवलेले. आणि जे काही कॅश आणली होती ती सुद्धा आम्ही घरीच विसरलो. तर एक मोठी गडबडच झाली. बरेच कुठे कॅश कुठे आहे? बॅगमध्ये कॅश पण नाही. हा शपथ घे, तुझी शपथ. रजत असं कसं विसरतो रे? असं कसं रे बाळा? बाबाला तर आठवण करून देत जा तू. हो ना सोना? तर कपाळावर टिकली लावायची विसरली, त्याच्यामुळे आईने पहिले मला ते कुंकू जे असतं ते आणि चंदन वगैरे लावलं. त्यानंतर गुरुजी नाव वगैरे विचारून छान पूजा केली. आणि खरंच खूप नवल म्हणजे या ठिकाणी आम्हाला असं एकदम सरप्राईज वाटलं काही गोष्टींबद्दल. त्या तुमच्यासोबत मी आता पुढे शेअर करते की आम्ही असं म्हणतो ना की खरंच या गोष्टी मिळण्याकरिता नशीब लागतं. तर त्या 2 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच. शिवाय नमः. ओम भासांगुजाय वल्लभाय नमः. श्री सिद्धिविघ्नेश्वराय नमः. गणपतये नमो गणपतये नमः. प्रणपतये नमस्ते अच्युतंबोधराय गणन्ताय
सिद्धिविघ्नेश्वर स्वामिन्यपूर्णाय शिवकामसुन्दरेश्वर धर्मरेश्वराय तन्मगेशाय विद्महे वाद्यसुद्धाय धीमहि तन्नो शिवः प्रचोदयात् महादेवीञ्च विद्महे गणाम्बिकाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् सर्वाविघ्नशान्त्यै मङ्गलावाप्त्यै समाप्तम् एक तर जी आम्ही दिलेली पत्रिका आहे ती गणपती बाप्पाच्या एकदम त्या सोंडेजवळ ठेवली, तर तितकं गोड वाटत होतं ना. आणि ही पत्रिका जी आहे ती रजत मी स्वतः बनवलेली आहे आणि तितकी गोड दिसत होती गणपती बाप्पाजवळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी छान आम्हाला टिक्का वगैरे लावला सगळ्यांना. आणि तो टिक्का जो आहे पहिल्यांदा म्हणजे राजूच्या कपाळावर अशा कुंकवाचा वगैरे टिक्का लागलेला होता. इतकं गोड दिसत होता ना तो. खूपच जास्ती छान दिसत होता. किती cute. किती क्यूट दिसतंय ना. किती गोड दिसतंय. आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये आल्यावर गुरुजींकडे पत्रिका पण दिली आहे. तुम्ही इथनच नमस्कार करून घ्या. आमची पत्रिका गेली आहे गणपती जवळ. हे बघ गणपती बाबाला नमस्कार कर. जय 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 जयला नमस्कार करा. नमस्कार करा. नमस्कार करा. जय बाप्पा देवा. आणि सगळ्यात जास्ती आश्चर्य आणि आनंद आम्हाला तेव्हा झाला जेव्हा बाळाला गुरुजींनी घेतलं आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवून त्यांनी प्रार्थना केली. तर आम्ही म्हणजे ते म्हणतो ना आपण की एकदम मन भरून येणे किंवा मन गदगद होणे एकदम की काय बोलावं आता. अरे बापरे असं सगळं आम्हाला असं वाटत होतं. आणि त्याला असं गुरुजींचा गणपती बाप्पांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळत होता. ते आम्हाला जास्तीत जास्त महत्वाचं वाटलं तिथे. थँक्यू. क्यूट. ती गोड दिसते बा. चल चल प्रदक्षिणा करून घे पटकन. चला नमस्कार करायचे. देवीला नमस्कार करा. देवीला नमस्कार करा. ठीक आहे. चल नमस्कार करा. नमस्कार केला का? नमस्कार करा. तर आता आमचं इथं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो कामाक्षी टेम्पलमध्ये. आणि खूप छान वाटतंय नाही. आणि इथलं टिक्का वगैरे लावला मस्त. दर्शन छान झालं. मुख्य म्हणजे गुरुजींनी छान पूजा केली. पत्रिका वगैरे ठेवली छान गणपतीजवळ. आणि खरंच खूप छान वाटलं ओव्हरऑल. आणि मेन म्हणजे अनएक्सपेक्टेड हे होतं की गुरुजींनी बाळाला गणपतीजवळ नेऊन छान पूजा वगैरे केली. हे खूप जास्ती महत्वाची गोष्ट होती. नशीब लागतं या सगळ्या गोष्टी घडून यायला. तर चला आता आम्ही तिकडे जातो. बाळाला रजत घेऊन गेला कार सीट मध्ये ठेवायला. तर चला आपण पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग. एक साईड न पण अजून आहे ना बसणारी. शोले पिक्चर मधली नाही आठवत ना पण जेठालालच्या पिक्चर सिरियल मध्ये आहे ना. आईकडे बघ स्कूटरला होते बाजून ते ना. स्कूटरला राहते बिडेची भिडे है ना. तर जसं की तुम्हाला सांगितलं सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचायला आम्हाला उशीर झाला. तिथलं दर्शन झालं. प्रसाद मिळाला. आणि इथे मंदिरामध्ये येतपर्यंत देवीच्या
थोडा उशीरच होऊन गेला होता. आरती वगैरे सगळी आटोपली होती. पण गुरुजींनी बाळाला घेतलं आणि त्यानंतर इथे पण छान आमची पूजा वगैरे केली. त्यांनी मंत्रांचा जप केला. त्यानंतर नमस्कार वगैरे आम्ही केला गुरुजींना आणि जे नेहमी गुरुजी असतात, ज्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे, ते मात्र सकाळच्या पूजेला अवेलेबल नव्हते. पण हे जे गुरुजी आहे, हे पण खूप छान पूजा करतात. त्यांनी पण राजवीरला खूप आशीर्वाद वगैरे दिला. तर बेसिकली बारशाची पत्रिका नेऊन द्यायची होती आम्हाला मंदिरामध्ये गणपती बाप्पाला ठेवल्यानंतर आणि मग त्यांनी त्यांनी सुद्धा राजवीरला घेतलं आणि देवीच्या अगदी चरणाजवळ नाही, पण समोर राजवीरला घेऊन गेले आणि तिथे पण त्यांनी मंत्रांचा जप केला, आशीर्वाद मागितला देवीचा आणि तो आशीर्वाद खरंच आता तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात ना, तर मी परत म्हणते, की या सगळ्या गोष्टींना ह्या गोष्टी मिळायला नशीब लागतं, की भारताबाहेर राहून सुद्धा माझ्या बाळाला आज देवांचा छान आशीर्वाद मिळत आहे. असं तर आपण घरी बसतो, आपण देवाजवळ म्हणा किंवा घरचे देवाजवळ प्रार्थना करतात, तर आशीर्वाद मिळतोच. पण मंदिरामध्ये जाऊन एक प्रार्थना करून तो आशीर्वाद मिळणं एक वेगळीच गोष्ट असते. ती एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते आणि ती एनर्जी जी आहे, ती बाळाला मिळालेली आहे या ठिकाणी आणि खूपच जास्ती छान वाटत होतं. बाळाला आशीर्वाद मिळाल्यानंतर आम्ही गुरुजींना नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडलो. तर बेसिकली आम्ही पोहोचलो आणि आरती झालेली होती, उशीर झाला. तर आम्ही थांबत आहोत 5 वाजेपर्यंत, कारण आरती करायची आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मेन गुरुजी त्यांच्याकडनं पूजा पण करून घ्यायची आहे. तर आम्ही 5 वाजेपर्यंत थांबू या शहरामध्ये आणि त्यानंतर मग रात्री पूजा वगैरे करून निघू. तर आता चाललो आम्ही प्रसाद घ्यायला. तर मंदिराच्या बाहेर आम्ही छान फोटोज काढले. त्यानंतर प्रसाद घ्यायला गेलो आणि मला खाली बसता येत नव्हतं म्हणून मी खुर्चीवर बसली होती आणि हे दोघं खाली बसले होते. तर आता इथून पुढे जे आहे संध्याकाळची आरती आहे. गुरुजींसोबत आमचं काय बोलणं झालं आणि सगळ्यात खूप जास्ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आता रिसेंट मला खूप कॉमेंट येत आहे त्याबद्दल. तर त्याचं उत्तर ॲक्चुअली तुम्हाला उद्या मिळून जाईल. उद्याचा ब्लॉग खूप जास्ती स्पेशल आहे. तो बघायला विसरू नका. तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. तोपर्यंत आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.